नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठाणगे सर आपलं स्वागत करतो। आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। तर मराठी विषयामध्ये आपण शब्दांच्या जाती या घटकाचा अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये आपण नाम, सर्वनाम, विशेषण इथपर्यंत आलेलो आहोत। आता पुढची शब्दाची जात जी आहे ती आहे क्रियापद। तर क्रियापदाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम क्रियापद म्हणजे काय याचा आपण अभ्यास करणार आहोत। क्रियापद म्हणजे काय, तर क्रियापद कशाला म्हणायचं? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रियेचा काळ दर्शवणारा, क्रियेचा काळ, वाक्याचा अर्थ व क्रियेचा काळ, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रियेचा काळ दर्शवणारा विकारी क्रियादर्शी विकारी शब्द, क्रियादर्शी विकारी शब्द म्हणजे क्रियापद होय। पुन्हा एकदा व्याख्या सांगतोय पहा, काय व्याख्या याची क्रियापदाची? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रियेचा काळ दर्शवणारा क्रियादर्शी विकारी शब्द म्हणजे क्रियापद। म्हणजे हा शब्द क्रियेचा काळ दर्शवतोय, हा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी अर्थ पूर्ण करतो वाक्याचा, आणि हा शब्द विकारी आहे की जो क्रिया दर्शवतोय त्याला आपण क्रियापद म्हणतो। उदाहरणार्थ, रामने आंबा खाल्ला, या वाक्यामध्ये खाल्ला हे क्रियापद आहे की ज्याने काय दर्शवलेलं आहे, त्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण केला आहे, त्या ठिकाणी काळ दर्शवलेला आहे, आणि हा शब्द जो आहे तो विकारी आहे। बरोबर, विकारी शब्द आपण पाहतोय पहिल्यांदा नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे विकारी शब्द आहेत, आणि दुसरे जे आहेत अविकारी जे शब्द आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत। विकारी म्हणजे काय? शब्दांच्या त्याच्या लिंग, वचन, विभक्तीप्रमाणे ते बदलतात। रामने आंबा खाल्ला, सीताने चिंच खाल्ली, म्हणजे काय होतं, त्या ठिकाणी क्रियापद बदलू शकतं। आता क्रियापदाबद्दल जर बोलायचं झालं तर क्रियापदाचे 12 प्रकार आहेत, त्यापैकी मुख्य प्रकार 2च मानले जातात क्रियापदाचे। तर यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो आहे सिद्ध क्रियापद, सिद्ध क्रियापद, आणि दुसरा आहे साधित क्रियापद, सिद्ध क्रियापद आणि साधित क्रियापद, असे 2 मुख्य प्रकार मानले जातात। मग सिद्ध क्रियापद म्हणजे काय आणि साधित क्रियापद म्हणजे काय हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। सिद्ध क्रियापद म्हणजे काय की मूळ धातूंना प्रत्यय लावून जी क्रियापदे सिद्ध झालेली असतात, मूळ धातू जे आहेत त्या मूळ धातूंना प्रत्यय लावून जे क्रियापद सिद्ध झालेली असतात किंवा जे तयार झालेले असतात त्यांना आपण सिद्ध क्रियापदे असे म्हणतो। आणि साधित क्रियापद म्हणजे काय, तर मूळ धातूंना त्या ठिकाणी प्रत्यय लागत नाही, तर ते कशापासून तरी साधलेले आहेत, तयार केलेले आहेत, म्हणजे नामांपासून, विशेषणापासून इत्यादी, तर त्यांना आपण साधित क्रियापद असे म्हणतो। पुढे याचा उल्लेख येणारच आहे, पण आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की क्रियापदांचे प्रकार, क्रियापदांचे 12 प्रकार मानले जातात, त्यापैकी आपण काही प्रकार आज पाहणार आहोत आणि काही दुसऱ्या सेशनमध्ये घेणार आहोत, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आपण याचं डिवायडेशन 2 पार्टमध्ये करूया। तर याच्यामध्ये काय झालं, क्रियापदाच्या बद्दल माहिती करून घेण्यापूर्वी आपल्याला एक शब्द माहीत असणं गरजेचं आहे, तो म्हणजे धातू। धातू कशाला म्हणायचंय? धातू हा शब्द मगाशी आला होता पहा, धातू। तर धातू काय आहे? धातू हा क्रियापदाचा प्रत्ययविरहित शब्द आहे। प्रत्ययविरहित कोणतंही क्रियापद घ्या, उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊया आपण, मला कविता आवडते, मला कविता आवडते, हे उदाहरण आहे, म्हणजे पोएम, कविता म्हणजे पोएम, आवडते, ठीक आहे। मला कविता आवडते, याच्यामध्ये क्रियापद आहे पहा, क्रियापद आपलं आहे आवडते, क्रियापद आहे आवडते। मग आवडते या क्रियापदाचा मूळ धातू काय आहे, तर मूळ धातू शोधायचा म्हणजे प्रत्ययविरहित शब्द शोधायचा आहे। म्हणजे मूळ क्रियापद जे आहे त्या ठिकाणी आवड आहे की नाही, मूळ धातू काय आहे? आवड, आणि ते हा त्याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे आवड हा तो झाला त्याचा धातू, ठीक आहे। आवड हा झाला त्याचा धातू, म्हणजे क्रियापदाचा हा धातू आहे मूळ, म्हणजे प्रत्ययविरहित शब्द। या ठिकाणी काय आहे? धातू आवड, आणि त्याला हा प्रत्यय लागलाय पहा, ते, बरोबर। तर एक लक्षात घ्या गोष्ट की
धातू कसा शोधायचा ते पण आपण बघितलं, धातू म्हणजे काय हे पण आपण बघितलं. त्यानंतर आता आपण प्रत्यक्षरित्या कर्ता कसा शोधायचा वाक्यात ह्याचं एक आधी उदाहरण पाहू, कारण कर्ता आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला कर्ता शोधावा लागतो तरच आपल्याला वाक्याचा क्रियापद कर्म हे पण शोधता येतं. तर मराठीमध्ये कर्ता कसा शोधला जातो, उदाहरणार्थ पहा, मी आंबा खातो हे वाक्य आहे. मी आंबा खातो हे वाक्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे कर्ता. तर कर्ता शोधताना काही पद्धत आहे सांगतोय की मी आंबा खातो कसं शोधणार, तर क्रियापदाचा मूळ धातू पहिल्यांदा शोधायचा आहे. क्रियापद आहे खातो, खातोचा तो हा प्रत्यय आहे, म्हणजे खा हा जो आहे तो आहे मूळ धातू. मूळ धातू जो आहे या वाक्यात आलेला तो कोणता आलेला आहे, खा. मग खाला प्रत्यय लागलाय तो, म्हणून खातो क्रियापद झाले, बरोबर. तर आता या ठिकाणी लक्षात घ्यायचे, मूळ धातू शोधल्यानंतर तुम्हाला त्या धातूला नारा, नारी, नारे यापैकी एक योग्य प्रत्यय लावायचा आहे. पहा कोणता लावायचा आहे, नारा, नारी, नारे या तिघांपैकी एक प्रत्यय लावायचा आहे. पहा दुसरी स्टेप, नारा, नारी, नारे यापैकी एक प्रत्यय लावायचा आहे. आणि तिसरी स्टेप, एक प्रश्न विचारायचा आहे क्रियापदाला. कशाने विचारायचा आहे, काय किंवा कोण. काय किंवा कोण. जर वाक्यात सजीव आलेला असेल तर त्यावेळेस कोणने प्रश्न विचारायचा असतो बऱ्याच वेळेला, आणि जर नसेल सजीव तर कायने विचारायचा असतो. तर यामध्ये सजीव आहे म्हणून आपण मी हाच एक व्यक्ती सजीवाचाच उल्लेख झालेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी कोणने प्रश्न विचारू शकतो आणि आपला प्रश्न काय तयार होईल. पहा आता नारा, नारी, नारे हे प्रत्येक कशानुसार लावणार तुम्ही, वचन आणि लिंगानुसार. म्हणजे या ठिकाणी आंबा एकच आहे म्हणजे नारा हा प्रत्यय, किंवा आंबा हा पुल्लिंगी दर्शवतो म्हणून नारा हा प्रत्यय येईल, बरोबर. आता आंबा खाणारा, हे पहा आंबा खा, पहा आंबा खाणारा, बरोबर. खा हा प्रत्यय पाहिजे, खा हा खा घेतला मी. त्याच्यानंतर योग्य प्रत्यय कोणता आहे, खा हा मूळ धातू आहे, बरोबर. नारा हा प्रत्यय घेतला, खाणारा, आणि यांच्यापैकी कोण घेतला, कोणने प्रश्न विचारला. खाणारा कोण, खाणारा कोण आहे, खाणारा कोण आहे, मी. म्हणजे मी हा यातला कर्ता झाला. खाणारा कोण, मी. म्हणजे आंबा खाण्याची क्रिया कोण करणारी, मी, म्हणून हा मी जो आहे तो कर्ता झाला. ओके. कधी कधी कर्म शोधताना सुद्धा कायचा उपयोग होतो, खाण्याची क्रिया कोणा होते, आंब्याची, आंब्यावर. मग आंबा हे झालं यातलं कर्म आणि खातो हे झाले क्रियापद, आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला, तर आपण कर्ता शोधण्याची एक साधी सोपी पद्धत आहे की ज्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा, त्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर नारा, नारी, नारे याच्यापैकी प्रत्यय लावायचा आणि त्याला योग्य असा काय किंवा कोणने प्रश्न विचारायचा. येणारं उत्तर हे तुमचं कर्ता असेल. तर एकदम सोपी अशी ट्रिक आहे, लक्षात ठेवावं लागेल. ही मुद्दामून मी या ठिकाणी सांगितली कारण आपल्याला आता क्रियापदानंतरचे बऱ्याचशा वाक्यांमध्ये, म्हणजे याच्या पुढच्या बऱ्याच व्याकरणामध्ये आपले जे टॉपिक येतील त्याच्यामध्ये कर्ता महत्त्वाचा आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. आता पुढे जाऊया. पुढे आपल्याला पाहायचं आहे क्रियापदाचे प्रकार. क्रियापदाचे मुख्य 12 प्रकार आहेत आणि त्या 12 प्रकारांचं विभाजन आपण करू शकतो. काही साध्य जे आहेत ते सिद्ध क्रियापदे आहेत आणि काही साधित क्रियापदे आहेत. सिद्ध आणि साधित यांच्याबद्दल मी आत्ताच बोललेलो आहे. सिद्ध क्रियापद म्हणजे काय, साधित क्रियापद म्हणजे काय. तर पुन्हा एकदा सांगतोय, मूळ धातूला प्रत्यय लावून जी क्रियापदे सिद्ध झालेली असतात किंवा बनलेली असतात तर त्यांना आपण सिद्ध क्रियापद म्हणतो. आणि साधित म्हणजे हे काही नाम विशेषण यांच्याबद्दल विशेषण यांच्यापासून बनलेले असतात त्यांना आपण साधित क्रियापदे म्हणतो. आता ह्या अनुषंगाने पुढे आपल्याला पाहायचं आहे पहिला प्रकार सिद्ध क्रियापदांचा. पहा सिद्ध क्रियापद, सिद्ध क्रियापद. आणि त्या सिद्ध क्रियापदामधला पहिला प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे पहिला प्रकार आहे अकर्मक क्रियापद. अकर्मक क्रियापद. आता अकर्मक क्रियापद कुणाला म्हणायचं आहे, अकर्मक क्रियापद कसं ओळखायचं, तर त्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी
ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागत नाही त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद म्हणतात. म्हणजे काही काही वाक्य अशी असतात की ज्या वाक्याला पूर्ण होण्यासाठी, अर्थ पूर्ण होण्यासाठी त्या ठिकाणी कर्माची गरज लागत नाही. आता मगाशीच मी सांगितलं तुम्हाला कर्ता, कर्म आणि क्रियापद कसं शोधायचं. क्रियापद शोधायचं नाही, क्रियापद असतं वाक्यात, पण कर्ता आणि कर्म कसं शोधायचं. ओके, तर याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की एखाद्या वाक्याला जर वाक्यातील क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची गरज जर नसेल तर ते क्रियापद हे अकर्मक क्रियापद होतं. उदाहरणार्थ याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण घेऊया. उदाहरणार्थ पहा, रानात झरा वाहतो. रानात झरा वाहतो हे एक साधं वाक्य आहे. पहा, रानात झरा वाहतो असं एक वाक्य आपण घेतलंय. रानात झरा वाहतो या वाक्यामध्ये कर्ता कोण हे तुम्हाला आधी लक्षात आलं पाहिजे. वाहणारा काय किंवा वाहणारा कोण हा झाला त्याचा कर्ता. आपण मगाशी हिस्ट्री सांगितली. या जो काय त्याचा मूळ धातू कोण आहे, वाहतोचा वाह आहे. वाहणे, वाह, तर तो प्रत्यय काढून त्याला नारा, नारी, नारी प्रत्यय लावला. वाहणारा कोण, झरा. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला, झरा जो आहे पहा, झरा, तर झरा हा झाला यातील कर्ता. या वाक्यातील कर्ता झरा आहे. बरोबर. तर आता आपल्याला शोधायचे कर्म आहे का. कर्म म्हणजे काय, जर कर्त्याने जी क्रिया केलेली असते तो क्रिया सोसणारा हे कर्म असतं. मग या ठिकाणी कर्ता आहे झरा. ओके, आणि झरा वाहतोय, वाहण्याची क्रिया करतोय, तो कुणाव करतोय हे स्पष्ट झालेलं नाही आहे, म्हणजे या वाक्यात कर्म नाही आहे. बरोबर. रानात झरा वाहतो, वाहणारा झरा म्हणजे झरा हा कर्ता आहे, आणि ह्या झऱ्याने कोणाव क्रिया केली स्पष्ट नाही आहे, या ठिकाणी आलेलं नाही आहे, म्हणून कर्म नाही आहे. तरीसुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण झाला. रानात झरा वाहतो, म्हणून हे जे वाहतो आहे हे वाहतो अकर्मक क्रियापद आहे. तिथे लक्षात. अजून एक उदाहरण घेऊया की जर याच्यामध्ये काही उदाहरणं आपल्याला घेता येईल. आज भाऊबीज आहे. तोंडीचं उदाहरण सांगतो पहा. आज भाऊबीज आहे असं एक वाक्य आहे. समजा आज भाऊबीज आहे. या वाक्यामध्ये आधी आपल्याला कर्ता शोधता आला पाहिजे. असणारा काय किंवा असणारा कोण, तर असणारा काय, भाऊबीज हा झाला कर्ता समजा, है की नाही. होते काय क्रिया, त्याची क्रिया कोणावर सोसणारा कोण आहे, तोच आहे स्वतः भाऊबीज. म्हणजेच या ठिकाणी काय झालंय, कर्म नाही आहे, आणि म्हणून हे वाक्यसुद्धा काय आहे, अकर्मक क्रियापद. एक साधी सोपी ट्रिक लक्षात ठेवायची की जर सोसणारा नसेल म्हणजे कर्त्याची क्रिया कुणावर होते त्याच्यावर जर होत असेल तर कर्म नाही आहे, हे लक्षात घेता येईल. आता दुसऱ्या प्रकाराकडे आपण जाऊया. दुसरा प्रकार जो आहे तो आहे आपला सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद हे पहा, सकर्मक. दुसरा प्रकार जो आहे तो आहे सकर्मक. सकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं. आता हे जे एकदम अपोजिट आहे, काय सांगायचे, एक याची काय व्याख्या होऊ शकते सकर्मक क्रियापदाची. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदाला कर्माची गरज लागते, कर्माशिवाय त्या वाक्याचा अर्थ स्पष्ट होत नाही. त्याला आपण काय म्हणतो, सकर्मक क्रियापद. त्याला काय म्हणायचं आहे, सकर्मक क्रियापद. मग उदाहरणार्थ आता एक उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. उदाहरणार्थ आरोही निबंध लिहिते असं एक वाक्य घेतलं आपण. पहा, उदाहरणार्थ आरोही निबंध लिहिते. या वाक्यामध्ये आता शोधायचे, आता तुम्हाला शोधता आला पाहिजे कर्ता कोण. विचार करा, कर्ता कोण, तर लिहिते ही क्रियापद आहे. यातला मूळ धातू आहे लिही, है की नाही, लिही म्हणजे लिही. आता ते हा प्रत्यय काढायचा आणि त्याच्याऐवजी नारा, नारी, नारे हे लावून द्यायचं आहे. काय झालं, लिहिणाराईन का लिहिणारीन, लिहिणारील, कारण वाक्यात स्त्रीलिंगीचा उल्लेख झालेला आहे म्हणून त्या ठिकाणी नारी हा प्रत्यय लावायचा. आता लिहिणारी कोण, आहे की नाही, सजीव असेल तर कोणने प्रश्न विचारतो आपण. लिहिणारी कोण, तर लिहिणारी कोण आहे, लिहिणारी आपल्याला लक्षात येते, लिहिणारी आरोही आहे. लिहिणारी कोण आहे, आरोही. मग लिहिणारी जर आरोही असेल तर कर्ता कोण झाली, तर कर्ता झाली आरोही, आहे की नाही. आरोही ही झाली वाक्यातील कर्ता. आणि मग लिहिण्याची क्रिया कोणावर होते,
ते झालं कर्म, क्रिया सोसणारा झाला आपला कर्म. म्हणजे हे जे आहे निबंध ते झालं कर्म, हे झाला कर्ता आणि हे झालं क्रियापद. हे आपण पहिल्यांदाच पाहिलं आहे बरोबर. मग आता हे जर वाक्य पूर्ण व्हायचं असेल तर अर्थपूर्ण व्हायचं असेल, पूर्ण नाही म्हणता यायचं, अर्थपूर्ण व्हायचं असेल तर कर्माची गरज लागते. म्हणजेच समजा मी म्हटलं आरोही लिहिते, अर्थपूर्ण लागत नाही आपल्याला. काय लिहिते हे आपल्याला समजण्यासाठी हे कर्माची गरज लागली. निबंध लिहिते, हे की नाही. म्हणजे या ठिकाणी हे जे क्रियापद आहे सकर्मक क्रियापदाचं उदाहरण होतं आहे. पहा हे काय होतं आहे, सकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे. म्हणजे या ठिकाणी क्रियापदाला कर्माची गरज लागते. आता पुढचं अजून एखादं आपण उदाहरण घेऊ शकतो. पहा ह्याच्यामध्ये सकर्मक क्रियापदाचंच ते एक आपण पाहू शकतो. हे पहा उदाहरणार्थ गवळी धार काढतो. त्या वाक्यामध्ये आपल्याला लक्षात येते क्रियापद काय आहे, काढतो. क्रियापद काय मुख्य, काढतो. आता यामध्ये काढतोचा मूळ धातू कोणता आहे, काढ. कोणता आहे, काढ हा धातू आहे, काढ. आता गवळी हा पुल्लिंगी शब्द आहे म्हणून आपण काढणारा हा प्रत्यय लावू शकतो. काढणारा कोण, तर गवळी हा झाला त्यातील कर्ता. काढणारे काय, म्हणजे गवळी काढण्याची क्रिया काढतोय, पण कशावर होते, ती धारेवर होते. म्हणजे हे झालं कर्म आणि हे झालं क्रियापद. तर वाक्यात कर्ता कर्म क्रियापद आहे आणि हे वाक्य पूर्ण करण्यासाठी गवळी काढतो असं जर आलं तर या ठिकाणी क्रियापद हे जे काय अर्थ आहे पूर्ण होत नाही. काय काढतो, तर धार काढतो, हे झालं त्यातील कर्म. म्हणजे धार काढतो, धार हे झालं कर्म आणि म्हणून हे वाक्य जे आहे ते सकर्मक क्रियापदाचं आहे. ठीक आहे. म्हणजे सकर्मक क्रियापदाचं हे वाक्य आहे, इथे मी दाखवलं आहे पहा सर्व. तर पुढचं उदाहरण आपण आता पाहण्यापूर्वी पुढचा प्रकार आपण घेणार आहोत. पहिला झाला गवळी धार ह्याचा अकर्मक सकर्मक. आता पुढचा प्रकार जो आहे तो आहे द्विकर्मक. पुढचा जो प्रकार आहे तो आहे द्विकर्मक, तो पण आपण पाहणार आहोत. पुढचा प्रकार आहे द्विकर्मक. द्विकर्मक क्रियापद. तर द्विकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं, म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये दोन कर्म आलेले असतात, व त्यातील एक प्रत्यक्ष कर्म व दुसरे अप्रत्यक्ष कर्म असते, त्यावेळेस ते जे क्रियापद येतं त्या क्रियापदाला आपण म्हणतो द्विकर्मक क्रियापद. म्हणजे त्याच्याशी निगडीत जे क्रियापद येतं ते द्विकर्मक क्रियापद असतं. पुन्हा एकदा स्पष्ट करतो पहा, काय द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय, तर वाक्यामध्ये जेव्हा दोन कर्म येतात, म्हणजे एक जे असतं ते प्रत्यक्ष कर्म आणि दुसरं असतं अप्रत्यक्ष कर्म, हे जे दोन्ही कर्म कुणाशी संबंधित येतात, ज्या क्रियापदाशी संबंधात येतात त्या क्रियापदाला आपण द्विकर्मक म्हणतो. याच्यावरूनच अर्थ लागतो. द्वि म्हणजे दोन, कर्म म्हणजे कर्मच, आपण याचा अर्थ घेतला आहे. आता उदाहरणार्थ पाहायचं झालं तर तुम्हाला लक्षात येईल. उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ हे पहा, द्रोणाचार्य अर्जुनाला धनुर्विद्या शिकवतात. धनुर्विद्या शिकवितात, हे असं वाक्य आहे पहा आणि फुल स्टॉप शेवटला. ओके, वाक्य पहा, मोठं वाक्य आहे. द्रोणाचार्य अर्जुनाला धनुर्विद्या शिकवतात. या वाक्यामध्ये आपल्याला काही प्राथमिक गोष्टी समजल्या पाहिजे. त्या कोणत्या आहेत त्या आपण पाहूया. याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कर्ता शोधायचा आहे. कर्ता कोण आहे. ओके, परत आपली स्ट्रिक वापरायची. शिकवितात हे क्रियापद आहे, म्हणजे मराठीमध्ये क्रियापद हे शेवटला येत असतं, इंग्लिशमध्ये ते 2 नंबरला येतं, आहे की नाही, आपण ते बघितलं. पण या ठिकाणी शिकवितात हे क्रियापद आहे आणि शिकवतात हे क्रियापदाला याचा मूळ धातू काय आहे, शिक.
मूळ काय आहे? शिक, म्हणजे शिकवी किंवा शिक असा आपण मूळ धातू समजूया. आता मूळ धातूला शिकविणारा शिकविणारा कोण असा विचारावा लागेल प्रश्न, कारण वाक्यात पुल्लिंगीचा उल्लेख झालेला आहे. मग शिकविणारा कोण हे पहा, शिकविणारा कोण, तर शिकविणारा कोण किंवा शिकविणारे कोण, तर द्रोणाचार्य, गुरु द्रोणाचार्य शिकविणारे. म्हणून ह्या वाक्यामध्ये कर्ता जो आहे तो कर्ता आला तुमचे गुरु द्रोणाचार्य, बरोबर. आता आपल्याला कर्म शोधायचं आहे. कर्म शोधताना आपण काय नाही प्रश्न विचारतो, बरोबर. आता यामध्ये एक नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ज्या वेळेला तुम्हाला प्रत्यक्ष कर्म शोधायचं असतं त्यावेळेला त्या ठिकाणी क्रियापदाला काय नाही प्रत्यय विचारायचा, बरोबर. आणि ज्या वेळेस तुम्हाला अप्रत्यक्ष कर्म शोधायचा आहे त्यावेळेस कोणाला हा प्रत्यय ह्याने प्रश्न विचारायचा आहे. पहा आता मी दोन्ही लिहून ठेवतो या ठिकाणी म्हणजे कोणी विसरणार नाही. पहा, प्रत्यक्ष कर्म शोधताना काय करायचं आहे, प्रत्यक्ष कर्म शोधताना कायने प्रश्न विचारायचा आहे क्रियापदाला. आणि अप्रत्यक्ष कर्म शोधताना कोणाला याने प्रश्न विचारायचा आहे. पहा आता ह्या वाक्यात दोन कर्म आलेत की नाही हे आधी ठरवूया. म्हणजे यामध्ये जर पाहिलं शिकवणारा काय, बरोबर, शिकविणारा काय आहे सांगा. शिकवणारा काय शिकवतात गुरु द्रोणाचार्य, तर या ठिकाणी शिकवतात धनुर्विद्या. हे पहा धनुर्विद्या म्हणजे हे झालं तुमचं प्रत्यक्ष कर्म. आता शिकविणारे कोणाला शिकवतात गुरु द्रोणाचार्य, कोणाला धनुर्विद्या शिकवतात, तर शिकवतात कोणाला, अर्जुनाला. हे पहा अर्जुनाला, म्हणजे या ठिकाणी जर लक्षात घेतलं तर अर्जुन हे अप्रत्यक्ष कर्म झालं. अप्रत्यक्ष कर्म म्हणजे या वाक्यात दोन कर्म आलेले आहेत. एक होतं प्रत्यक्ष कर्म आणि दुसरं होतं अप्रत्यक्ष कर्म. तर ह्या वाक्यामध्ये दोन कर्म आलेत म्हणजे त्याच्याशी निगडीत जे आलेलं आहे तुमचं शिकवतात हे क्रियापद हे दोन कर्मांशी निगडीत आलेलं आहे. हे पहा द्रोणाचार्य अर्जुनाला धनुर्विद्या शिकवतात, यामध्ये शिकवतात हे क्रियापद जे आहे ते दोन कर्मांशी निगडीत आहे म्हणून ही द्विकर्मक आहे असं शोधावं लागतं वाक्यात. आता परीक्षेला हे जर तुम्ही व्यवस्थित वाचलं आणि व्यवस्थित प्रकारे सोडवलं तर काही सेकंदात उत्तर येईल. आता आपण समजून घेतोय म्हणून वेळ लागतोय पहा. तर या ठिकाणी काय द्रोणाचार्य अर्जुनाला धनुर्विद्या शिकवतात या वाक्यामध्ये हे प्रत्यक्ष कर्म शोधताना काय नाही प्रश्न विचार, शिकवणारे काय धनुर्विद्या आणि शिकवण्याची क्रिया किंवा कोणाला शिकवतात अर्जुनाला, हे झालं अप्रत्यक्ष कर्म. तर हा नियम लक्षात ठेवायचा की प्रत्यक्ष कर्म कसं शोधायचं आणि अप्रत्यक्ष कसं शोधायचं. ठीक आहे, अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. अजून एक दोन उदाहरणं याच्या आपण घेऊ शकतो. पहा उदाहरणार्थ अजून एक घेऊया. आजीने नातीला गोष्ट सांगितली. आजीने नातीला बरोबर, आजीने नातीला गोष्ट सांगितली. आजीने नातीला गोष्ट सांगितली अशा प्रकारचं एक वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये लवकरात लवकर आपल्या काय काढायचं, पहिलं कर्म काढायचं. सांगा आता कर्म कसं काढता येईल. या ठिकाणी क्रियापद आहे सांगितली आणि सांगितलीचा मूळ धातू आहे सांग, आहे की नाही, प्रत्ययविरहित शब्द सांगणारा येईन का सांगणारी येईल या ठिकाणी, कारण आजी हे काय आहे स्त्रीलिंगी आहे की नाही. मग सांगणारी कोण, तर कोण आहे सांगणारी, आजी, म्हणजे आजी झाली कर्ता. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला दोन कर्म शोधायचे. पहिलं कर्म शोधताना प्रत्यक्ष कर्म शोधताना कशाचा उल्लेख आलेला आहे, काय मी विचारायचा प्रश्न क्रियापदाला, ठीक आहे नाही. सांगणारी काय, आजीने काय सांगितली, तर आजीने सांगितली गोष्ट झालं त्याचं प्रत्यक्ष कर्म, बरोबर. आणि आजीने गोष्ट कुणाला सांगितली किंवा कोणाला सांगितली, तर आजीने गोष्ट सांगितली नातीला. मग नात जे आहे ते नात झालं अप्रत्यक्ष कर्म. आणि ह्या वाक्यामध्ये जर दोन कर्म आला असतील तर ते त्याच्याशी सांगितले या क्रियापदाशी निगडीत आहे आणि म्हणून हे जे काय क्रियापद आहे हे द्विकर्म क्रियापद आहे. पहा आता बऱ्याच जणांना लक्षात आलं असेल द्विकर्म क्रियापद म्हणजे काय हे तुम्ही प्रत्यक्षपणे लक्षात घेऊ शकता किंवा सॉल्व करून तुम्हाला लगेच येईल. आता
तुमच्यासाठी एक उदाहरण मी तोंडीच देतोय, फक्त काही सेकंदात सॉल्व करा, वेळ आपल्याकडे कमी आहे. एक उदाहरण आहे, पाहुण्यांनी स्पर्धकांना बक्षिसे वाटली. पाहुण्यांनी स्पर्धकांना बक्षिसे वाटली या वाक्यात कर्म जे आहेत, प्रत्यक्ष कर्म कोणतं आणि अप्रत्यक्ष कर्म कोणतं हे तुम्हाला ओळखायचं आहे. त्याच्यासाठी काही वेळ देतोय मी, तर त्या वेळेत तुम्ही सॉल्व करू शकता. म्हणजे व्हिडिओ पॉज करा आणि पॉज केल्यानंतर तुम्हाला एका काही सेकंदात उत्तर आलं पाहिजे. आता त्यानंतर तुमचे उत्तर काय असतील ते मी सांगतो. आता पहा, तर आपलं उदाहरण होतं, पाहुण्यांनी स्पर्धकांना बक्षिसे दिली. देणारे कोण? देणारे, नारे प्रत्यय लागला. देणारे कोण किंवा देणारा कोण? तर पाहुणे, म्हणजे पाहुणे ही झाला या वाक्यातले कर्ता. त्याच्यानंतर कर्म, कर्माला पहिल्यांदा शोधायचं प्रत्यक्ष. प्रत्यक्ष कर्म शोधताना काय नाही विचारायचा प्रश्न, काय दिली? बक्षिसे दिली. बक्षिसे हे झालं प्रत्यक्ष कर्म. आणि कोणाला दिली? स्पर्धकांना दिली. तर स्पर्धक झाले अप्रत्यक्ष कर्म. म्हणजे प्रत्यक्ष कर्म जे आहे ते झालं तुमचे बक्षिसे, अप्रत्यक्ष कर्म झाले स्पर्धक आणि कर्ता झाला पाहुणे. तर ह्या अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करता येईल, अशा प्रकारे तुम्हाला हे उदाहरण सोडवता येईल हे वाक्य. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं, द्विकर्मक काहीच अवघड नाही, फक्त अशा पद्धतीने तुम्ही जा. म्हणजे एखाद्या वाक्यात जर क्रियापद द्विकर्मक आहे हे फसवं असतं बऱ्याच वेळेला, तर याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने गेलं तर अजिबात चुकणार नाही. पुढचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे. पुढचा प्रकार द्विकर्मक नंतरचा, द्विकर्मक क्रियापद नंतर पुढचा एक क्रियापदाचा प्रकार आहे. तो प्रकार आहे उभयविध क्रियापद. पहा, त्याचं नाव आहे उभयविध. उभयविध, पहा, उभयविध क्रियापद. उभयविध क्रियापद. आता उभयविध क्रियापद काय आहे ते एकदा आपण पाहूया. उभयविध क्रियापद म्हणजे काय? एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यांमध्ये, त्या ठिकाणी वेगवेगळ्या वाक्यामध्ये म्हणजे सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने किंवा दोन्ही प्रकारे वापरता येते, त्यावेळेस त्याला आपण उभयविध क्रियापद म्हणतो. उभय म्हणजे काय? दोन्ही प्रकारे. म्हणजे एकच क्रियापद आहे दोन वाक्यामध्ये, पण ते दोन वाक्यांमध्ये एका वाक्यामध्ये ते सकर्मक म्हणून आलंय आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ते अकर्मक म्हणून आलंय. अशा वेळेस त्या क्रियापदाला आपण म्हणायचं उभयविध. ठीक आहे, दोन्ही प्रकारे वापरता येतं. म्हणजे एकच क्रियापद त्या वाक्यामध्ये दोन्ही प्रकारे सकर्मक आणि अकर्मक अशा पद्धतीने जर वापरता येत असेल वेगवेगळ्या भिन्न वाक्यांमध्ये, तर त्या क्रियापदाला आपण म्हणूया उभयविध क्रियापद आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ आपल्याला घेता येईल. पहा, उदाहरणार्थ, राजाने घराचे दार उघडले. राजाने घराचे दार उघडले. हे एक वाक्य आहे आपलं. आणि दुसरं वाक्य मी लिहितोय. पहा, दुसरं वाक्य आहे त्याच्या घराचे दार. हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य आहे त्याच्या घराचे दार उघडले. पहा, वाक्य दोन्ही वेगवेगळे आहेत. पहिलं वाक्य आहे पहा काय, राजाने घराचे दार उघडले, आणि दुसरं वाक्य आहे त्याच्या घराचे दार उघडले. वाक्य दोनही भिन्न आहेत, बरोबर. आता या दोन वेगवेगळ्या वाक्यांमध्ये क्रियापद तुमचं उघडले आणि उघडले हे दोन्ही सारखेचे. पहा, उघडले उघडले, बरोबर, क्रियापद. पण या क्रियापदामध्ये जर तुम्ही विचार केला, पहिल्या वाक्यामध्ये राजाने उघडले, उघडणारा कोण? राजा. ठीक आहे, उघडणारा कोण? राजा. म्हणजे राजा झाला या वाक्यातील कर्ता. हे पहा, राजा झाला या वाक्यातील कर्ता. आणि कर्त्याने काय क्रिया केली? क्रिया सोसणारा कोण आहे? तर तो आहे दार. काय आहे? दार. म्हणजे राजाने घराचे उघडले. काय काय उघडले हे काहीच कळणार नाही आपल्याला, म्हणून दार जे आहे, दार हे कर्म आहे. काय उघडले? दार उघडले. तर या वाक्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की राजाने घराचे दार उघडले हे जे आहे कर्म. म्हणजे हे वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी काय लागतंय? कर्माची गरज असते. म्हणून हे जे क्रियापद आहे हे आहे सकर्मक. सकर्मक क्रियापद आहे. कोणतं? हे सकर्मक क्रियापद. आपण बघितलं या अगोदर सकर्मक क्रियापद म्हणजे काय. आता या दुसऱ्या वाक्यामध्ये या त्याच्या घराचे दार उघडले. परत क्रियापद आहे उघडले आणि त्याचा उघड हा काय आहे? मूळ धातू. उघडणारे काय किंवा उघडणारा कोण आहे की नाही? उघडणारे काय? निर्जीव वस्तू. उघडणारे काय? तर दार. दार हा या वाक्यातील झाला कर्ता.
आणि उघडण्याची क्रिया कुणावर होते? दारावरच होते. म्हणजे कर्ता जे स्वस्त कर्म जे स्वस्तय ते कर्म नाही ह्या वाक्यात. म्हणजे त्याच्या घराचे दार उघडले, उघडणारा कोण किंवा उघडणारे काय? तर दार. उघडण्याची क्रिया कोणा होती? दारावरच होते. म्हणजे त्याच्यावरच जर होत असेल तर कर्म या वाक्यामध्ये नाही आहे. म्हणजे कर्ताच त्या ठिकाणी कर्तव्यच ती क्रिया होते, म्हणून या वाक्यामध्ये कर्म नाही आहे. आणि म्हणून कर्म नसेल तर ह्या वाक्याला आपण म्हणतो अकर्मक क्रियापद. या वाक्यात जे क्रियापद आलंय त्याला आपण म्हणतो अकर्मक क्रियापद. आता सांगितली काय व्याख्या मी तुम्हाला? उभयविध क्रियापद म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये म्हणजे एखादं क्रियापद दोन भिन्न वाक्यामध्ये एखादं क्रियापद दोन भिन्न वाक्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे सकर्मक आणि अकर्मक अशा पद्धतीने येते, त्यावेळेस ते जे क्रियापद असतं ते उभयविध क्रियापद असतं. म्हणजे या ठिकाणी उघडले हे उभयविध क्रियापद आहे. काय? उभयविध क्रियापद आहे. तर हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. उघडले हे काय आहे? उघडले हे उभयविध क्रियापद आहे. बरोबर. तर हे एक उदाहरण आपण पाहिलेलं आहे. आता पुढचं महत्त्वाचं उदाहरण द्यायची मला वाटतं गरज नाही, किंवा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक उदाहरण देतो मी, त्याचं तुम्ही वहीत सॉल्व करू शकता, तुमच्या नोटबुकमध्ये सोडवा ते. एक आहे बाळाने धनुष्य मोडले. तोंडीच सांगतोय पहा, बाळाने धनुष्य मोडले. आता हे एक वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे ते लाकडी धनुष्य मोडले. बाळाने धनुष्य मोडले, आहे की नाही? बाळाने धनुष्य मोडले हे पहिलं वाक्य. आणि दुसरं वाक्य आहे ते लाकडी धनुष्य मोडले. आता हे तुम्हाला फक्त रिव्हिजनसाठी किंवा एखादं प्रॅक्टिससाठी उदाहरण दिलं आहे, त्यात तुम्ही शोधा म्हणजे तुम्हाला त्याची उत्तरं सापडतील. ठीक आहे. तर याचं जर उत्तर नाही सापडलं तर कमेंट्समध्ये तुम्ही हे करा, कमेंट्स करा की त्याच्यामध्ये मी तुम्हाला उत्तर सांगून देईल. तर याच्यामध्ये लक्षात घ्या. आता हा एक प्रकार आपण बघितला उभयविध क्रियापद. त्याच्यानंतर पुढचा क्रियापद आहे शक्य क्रियापद. पुढचं म्हणजे आता मला वाटतं 4-5 नंबरचं असेल, 5 नंबरचं आहे की नाही? तर कोणतं क्रियापद आहे? कोणतं क्रियापद आहे? तर यामध्ये एक मिनिट, हां हे पहा, पुढचा प्रकार आहे शक्य क्रियापद. शक्य क्रियापद. आता शक्य क्रियापद त्याच्या वाक्यातच आहे, पहा त्याच्या शब्दातच आहे. शक्य क्रियापद म्हणजे काय? वाक्यातील क्रिया करण्याचे सामर्थ्य कर्त्याकडे आहे. वाक्यातील क्रिया करण्याचे सामर्थ्य जेव्हा कर्त्याकडे आहे असं जेव्हा क्रियापद दर्शवतं तेव्हा ते क्रियापद शक्य क्रियापद होतं. म्हणजेच या वाक्यामध्ये जर बघितलं आपण, आता एक वाक्य घेऊया पहा. उदाहरणार्थ बाळ हसते. उदाहरणार्थ बाळ हसते, एवढंच वाक्य आहे, बाळ हसते. ठीक आहे. हां, बाळ हसते. हसणारे कोण? बाळ. हसण्याची क्रिया कोणा होते? बाळावर. म्हणजे हे जर तसं पाहिलं तर हसते हे अकर्मक क्रियापद पण आहे. बरोबर. पण आपल्याला या ठिकाणी शोधायचं शक्य क्रियापद आहे का तेच पडताळून पाहायचं आहे. तर शक्य क्रियापद पण आहे, कारण बाळाची हसण्याची क्रिया आहे आणि बाळ हे हसतंय म्हणजे त्याला ते शक्य आहे. म्हणजे जर एखाद्या कर्त्याकडे सामर्थ्य असेल ती क्रिया करण्याची तर तेव्हा ते शक्य क्रियापद होतं. आहे की नाही? अजून एक उदाहरण घेऊया. मला कडू कारले खाववले. दुसरं वाक्य, मला कडू कारले खाववले. खाववले. आता या वाक्यात खाववले हे जे आहे ते क्रियापद आहे आणि ते शक्य क्रियापद आहे, कारण कडू कारलं आहे. कडू कारलं खाण्याचं सामर्थ्य त्या कर्त्यात आहे. खाववले, खावळणारा कोण किंवा खाणारा कोण? तर मी किंवा मला, हा झाला याच्यातला कर्ता. मला खाववते, आहे की नाही? म्हणजे खावणारे कोण? खावणारे कोण? तर तो व्यक्ती, त्याला कडू कारले खावते म्हणजे खाऊ शकतो तो. तर खाववले हे काय आहे? शक्य क्रियापद आहे. हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे याच्यामध्ये खाववले किंवा अजून एखादं उदाहरण घेऊ शकतो. त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. असं एक वाक्य समजा, त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. म्हणजे तो पूर्वी बसू शकत नव्हता काही आजारामुळे, तर त्याला आता बसवते. बसवते काय दाखवतं आहे? ते बसवणारा कोण आहे? तो माणूस आहे, आजारी माणूस काय असेल तो. त्या कर्त्याला ही क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे किंवा त्याच्यात ती शक्ती आहे आणि म्हणून ते क्रियापद जे होतं ते कोणतं होतं आहे? तर ते क्रियापद आहे शक्य क्रियापद, की जे आता मी तुम्हाला सांगितलं आहे. तर आज आपण हे
5 प्रकार अभ्यासलेले आहेत, 4 ते 5. पहिला आपण अभ्यासलं सकर्मक क्रियापद, दुसरं अभ्यासलं अकर्मक क्रियापद, पहिलं अकर्मक, दुसरं सकर्मक, तिसरं द्विकर्मक, चौथा अभ्यासला आपण उभयविध क्रियापद आणि 5वं होतं शक्य क्रियापद. हे 5 आपण आज मुख्यतः अभ्यासलेले आहे, कारण जर व्हिडिओ मोठा होऊ शकतो या अर्थाने आपण पुढचे जे प्रकार आहेत ते लवकरात लवकरच आता व्हिडिओमार्फत तुम्हाला येऊन जातील. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. तर लवकरात लवकर आपण भेटू.